ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगी राजाय नमः। ओम अत्रिवरदाय नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम कालाग्निशमनाय नमः। ओम योगी जनवल्लभाय नमः। ओम लीला विश्वंभराय नमः। ओम सिद्धराजाय नमः। ओम ज्ञानसागराय नमः। ओम विश्वंभरा अवधूताय नमः। ओम माया मुक्ता अवधूताय नमः। ओम माया युक्ता अवधूताय नमः। ओम आदि गुरु नमः। ओम शिवरूपाय नमः। ओम देवदेवेश्वराय नमः। ओम दिगंबर अवधूताय नमः। ओम कमललोचनाय नमः। अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्रे झाली कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करी गा दातारा. समस्त भक्त सेवा करीती त्यात एक विणकर तंती अत्यंत करीतसे भक्ती नित्य येवनी नमस्कारी. 3 प्रहर संसार यात्रा करोनी येतसे पवित्रा. राजा अंगण झाडी विचित्रा नमस्कारी दुरोनी. ऐसे कित्येक दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले. समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. त्यासी बोलविती यात्रेसी तो म्हणतसे तयांसी तुम्ही मूर्ख असा पिसी माझा श्री पर्वत येथेची असे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन. आपण न येची येथून चरण सोडोनी श्री गुरुचे. समस्त लोक तयांसी हासती पिसे लागले यासी म्हणती चला जाऊ म्हणोनी निघती भ्राता माता पिता तयाचे. नर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरुचे मठासी आला दर्शनालागी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी का गा यात्रेसी न जासी तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण. नाना तीर्थे यात्रा देखा तुमचे चरणी असती ऐका. वाया जाती मूर्ख देखा पाषाण दर्शन करावया. ऐसे म्हणोनी तंतुक नमस्कारी नित्य देख पावली शिवरात्र ऐक. माघ वद्य चतुर्दशी श्री गुरु होते संगमासी. 2 प्रहर होता परियेसी आपण गेला स्नानासी. उपवास असे शिवरात्रीचा संगमी स्नान करोनी श्री गुरु ते नमस्कारोनी. उभा ठेला कर जोडोनी भक्तिपूर्वक एक भावे. श्री गुरु म्हणती तयासी तुझे समस्त गेले यात्रेसी. तू एकलाची राहिलासी पहासी विनोद श्री पर्वताचा. पुसले कधी आहे देखिलासी म्हणे स्वामी नेणे कैसी. तुमचे चरण आम्हासी पर्वत यात्रा सदा असती. त्याचा भाव पाहोनी जवळ बोलाविती. श्री गुरुमुनी बैस म्हणती कृपा करोनी तुझ दाखवू श्री पर्वत. नयन झाकोनी पादुकेसी दृढ धरी गा वेगेसी. ऐसे म्हणोनी तयासी मनोवेगे घेऊनी गेले. क्षण न लागता श्री गिरीसी घेऊन गेले भक्तासी. तिरी बैसले पाताळ गंगेसी नयन उघडी म्हणती गुरु श्री गुरु. क्षण एकत्यासी निद्रावस्था म्हणता झाला जागृता. अवलोकिता दिसे पर्वता स्वप्न किंवा सत्य म्हणे. श्री गुरु निरोपिती तयासी का गा भ्रांतपणे पहासी. वेगी जाई दर्शनासी स्नाना क्षौर करोनिया. श्री गुरु निरोप देता शीघ्र गेला स्नाना करिता. तेथे देखिले माता पिता भ्राता ग्राम लोक सकळ. ते पुसती तयासी तू कवणे मार्गे आलासी. आमुची भेट का गा न घेसी लपून येणे कोण धर्म. विनवी तसे माता पितयांसी आम्ही निघालो आजी 2 प्रहरेसी. एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे. एक हसती मिथ्या म्हणत आम्हा सवेची आला लपत. ऐसे बडी वारे बोलत लब्ध प्रतिष्ठ म्हणतात. तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले. पुष्पे अक्षता बिल्वदळे घेऊन गेला पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी तेथे देखिले श्री गुरुमुनी. मनी विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुकार म्हणत असे चित्ती श्री गुरुमूर्तीचा आपण शंकर. ऐसा निर्धार करोनी पाविजे प्रसाद खूण म्हणोनी. मग तो आला गुरु सन्निधानी एक चित्ते परियेसा. श्री गुरु पुसती तयासी आता राहसी किंवा जासी. तंतुक विनवी स्वामी आसी एक देखिले नवलाजी. समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी पूजा करीती. तुमचे शरणी लिंग न देखे तुम्हीच तेथे. श्री गुरु जवळी असता इतुके दूरी का कष्ट करिता. लोक येता ती बहुता काय कारण स्नानासी.
तू तरी केवळ परमेश्वर दिसतोस आम्हा नर न कळे तुझा स्थान महिमा अपार गौप्य रूपी गुरुनाथा सर्वजन मूढ होऊनी नेणती तुझा महिमा कोणी का हो येती या स्थानी विस्तारोन सांगा मज श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे पूज्यता जे अपार त्रिभुवनी तंतुक म्हणे स्वामियासी तू पूर्ण ब्रह्म होसी हा स्थान महिमा वाणीसी विस्तारोनी सांगा आम्हा श्री गुरु निरोपिती भक्तासी येथील महिमा पुससी सांगेन ऐक विस्तारेसी स्कंद पुराणी असे कथा मागवद्य चतुर्दशी अपार महिमा पर्वतासी सांगेन ऐक विस्तारेसी म्हणून श्री गुरु सांगत असे पूर्वी विख्यात किरात देशी विमर्शण राजा परियेसी शूर असे पराक्रमेसी समस्त शत्रू जिंकिले तेणे आणिक त्या एक बुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य असे विशेषे चंचळ सकळ स्त्रीरत सर्व मांस भक्षण करी ग्राह्य अग्राह्य न विचारी ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्ती भावे नित्य पूजा करी अपार शिवरात्र आलिया हर्ष निर्भर गीत नृत्य वाम परिकर भक्तिपूर्वक करी पूजा आचार तरी बरवा नसे शिवपूजा करी बहु असे पत्नी एक त्यासी असे सुलक्षण नाम कुमुद्वती सुशिला सुगुणी पतिव्रता मनी करी बहु चिंता पुरुष आपुला परदार रता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली स्त्री व्रतारासी म्हणे प्राणेश्वरा परियेसी विनंती माझी एक असे क्षमा करावे माझे बोल विस्तारोनी सांगा सकळ तू दुराचारी भक्षिसी सकळ परद्वार निरंतर तुझ ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे मज विस्तारी कोपन धरी प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियेसी बर्वे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म माझे सांगेन पूर्वी धन अगरा घरी आपण श्वान योनी जन्मोन होतो तेथे काळ क्रमोन शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते शिवालय समस्त लोक आले पूजावया आपण हिंडत गेलो तया ठाया भक्षण काही मिळेल म्हणून उत्साहे लोक पूजा करीती नाना वाद्ये वाजविती गर्भगृही प्रदक्षिणा करीती धरोनी आरती ही सकळीक आपण गेलो द्वारात विनोद पाहिन म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेवोनी आपण पवळी मध्ये होता द्वार पातले मारू म्हणता धरा धरा मारा त्वरिता मारू लागले पाषाणी वाट नाही बाहेर जावयासी सांभाळी तसे जीवासी पळत असे देवालयासी मार्ग नाही कोठे देखो बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सर्व लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा करीत असे लपावया ठाव नाही वेष्टिलो पवळी न दिसे काही पाठी लागले सकळीक ही मागुती पळत असे तैसाची उच्छिष्ट मिळेल म्हणून देवळात गेलो भामिनी काकुळती बहुमनी प्राण वाचवीन म्हणत असे ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून भ्यालो अंतर्गृही निघालो पूजा देखील शिवाची द्वार धरोनी समस्त लोक शस्त्रे मारिती मज अनेक ओढोनी टाकीती सकळीक शिवालया बाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखील नयनी तेणे पुण्ये राजा होनी जन्मलो ऐक प्राणेश्वरी शिवरात्री होती ते दिवशी न मिळे उच्चिष्ट भुक्तीसी प्राण त्यजीला उपवासी तेणे पुण्य मज घडले आणिक घडले पुण्य एक दीपमाळी सौ उजळले दीपक ते म्या डोळा देखिले अनेक प्राण त्यजिला शिवद्वारी तेणे पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान मनसी दुराचारी आपण त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्मी झालो श्वान त्या स्वभावे सर्व भक्षण सर्वाठाई जाय मन तोची स्वभाव मज असे ऐसे स्त्रियेसी सांगितले पुन्हा तिने विचारले म्हणे स्वामी जे सांगितले आपुले जन्म पुरातन तू अससी सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारोनी म्हणोनी लागत असे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा ऐके वधू ज्ञानसती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडला होता मांस गोळा तो तुवा चोची धरी येला उडत होतीस आकाश मंडळा ते देखिले घारीने कवळ घेईन म्हणोनी घार आली धावोनी तू गेली सपळोनी महारण्य क्रमित ऐका पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळत वनांतरी श्री गिरी पर्वतावरी गेलीस सवेची आली ते घारी तू गेलीस देवालयावरी भोवो लागलीस प्रदक्षिणाकारी श्रम पावलीसे तये वेळी
दुरोनी आलीस धावत प्राण होता कंठगत श्रमोनी तू शिखरी बैसत घारीने येऊन मारी रे चोची घेऊन गेली मास गोळा तुझा देह पंचत्व पावला प्रदक्षिणा पुण्य फळा झाली सवो राजपत्नी इतुकिया अवसरी पुनः पतीस प्रश्न करी आता तुझे निरोपावरी ईश्वर पूजा करीन पुढे माझे काय होईल तुम्ही कवणे स्थाना असाल ते भविष्य सांगा सकळ प्राणप्रिया राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्म मज पुससी आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तुची होसी जन्म होईल संजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजशील कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी तू उपजशील मगध कुळेसी तै माझी होशील प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईन अवंती देशी तू दाशार्ह राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनंत नाम राजा परियेसी ययाती राजकन्या होसी तै माझी तूची प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईन पांड्य देशी रूप लावण्य मज सरसी न देखे कवन संसारी ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती चंदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मशील वैदर्भ कुळी रूपे सौंदर्ये आगळी जैसी सुवर्णाची पुतळी अति लावण्य मुख सुरस सुमती असे नाम पावसी तुझ वरीन मी स्वयंवरेसी दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज राज्य करीन बहुत दिवशी यज्ञ करीन सहस्त्रेसी जिंकीन समस्त देशांसी मंत्रशास्त्र शिकेन बहुत देव द्विजार्चन करीन नाना अग्रहारे दान देईन ऐसे वार्धक्य पावन राजी स्थापिन पुत्रासी मग आश्रम घेईन अगत्य ऋषी पासी जाईन ब्रह्मज्ञान शिकेन अंती होईल मोक्ष प्राप्ती देहावसान समय येता तुझ घेईन सांगता दिव्य विमानी बैसोन तत्वता स्वर्गाप्रती जाऊ मग ईश्वर पूजेचा महिमा शिवरात्री व्रत उत्तमा श्री शैल्य पर्वताचा महिमा विशेष पुण्य कोण वर्णी या परी सांगोन स्त्री येते आता पाहू श्री शैल्य पर्वते म्हणून राजा घेऊन स्त्री ते यात्रा करी शिवरात्री श्री गुरु म्हणती तंतुकासी शिवरात्री महिमा आहे ऐसी ऐसा तो राजा राणी परियेसी सप्तजन्मी राज्य पाविली अंती पावला स्वर्गलोक पर्वत महिमा या परी ऐक तुझ जाहले गुरुमुख ईश्वरा पूजा करी गा बरवी गाण गा ग्रामी भीमा तीर तिथे असे कल्लेश्वर पूजा करी निरंतर मल्लिकार्जुन समान मग संगमेश्वर संगमेसी पूजा करी अहर्निशी मल्लिकार्जुन तोची परियेसी न धरी संदेह मनात तंतुक म्हणे स्वामी यासी किमर्थ माते चाळवीसी पूजा यासी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुम्हा देखिले सर्वा ठाई तुची एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगम नामक हे काय सांगती मज पुढे ऐकोनी श्री गुरु हासती मग पादुका धरी म्हणती नयन तयांचे झाकिती संगम आले तात्काळी इतुकिया अवसरी मागे भक्त गाणगापुरी श्री गुरु पाहती गंगा तीरी कोठे गेले म्हणोनी एक म्हणती संगमी होते एक म्हणती नाहीत तेथे कोठे गेले पहा म्हणत चुकर होती भक्तजन श्री गुरु आले संगमासी तंतुका पाठविले मठासी बोलावया शिष्यांसी आपण राहिले संगमी तंतुका आला गावात लोक समस्त पाहात का रे क्षौर केले म्हणत श्री पर्वतासी गेलो होतो दवणा प्रसाद विभूती नाना परींचे हार दाविती लोक विस्मय मनी करीती म्हणती दोन प्रहरी घरी होता एक म्हणती सत्य मिथ्या त्यासी म्हणती सांग सत्या तंतुक म्हणे सवे गुरुनाथा गेलो होतो वायू वेगे श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यांसी राहू म्हणित आजी संगमी एक म्हणती होईल सत्य मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य तंतुक गेला त्वरित शिष्यवर्ग आणविले सांगितला सर्व वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित पूजा झाली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारका मिथ्या म्हणती जे जे लोक तयांसी होईल महापातक 15 दिवशी यात्रिक लोक आले ग्रामासी मग पुसती तयांसी तीही सांगता भरवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध म्हणे नामधारकासी ते मी सांगत असे परियेसी श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेविता निरंतर या परी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार भावे ऐके जो नर अमृत निरंतर सेवित असे इति श्री
इति श्री गुरुचरित्रामृत कथा वर्णिला अद्भुत सिद्ध नामधारका सांगत श्री शैल्य गमन महिमाध्याय हा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे श्री शैल शिवरात्रि महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारिंशो अध्यायः श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। ओम गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीसी तुमचे भाग्य बहुवसी परम ब्रह्म देखिले असे। ओम श्री गुरवे नमः। ओम श्री गुरवे नमः। ओम श्री गुरवे नमः। ओम गुरुदत्त नमो नमः। श्री गुरुदत्त नमो नमः। जय जय दत्त नमो नमः। सद्गुरु दत्त नमो नमः। दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडित पातला भिल्लवाडीची संगमा ते थोरी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा। त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना। जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यसी कैची न कळे ही मात पराही परतली येथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत। जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला। जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरसी भव चिंता। मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम षड्गुण पारावारम दुर्जन संहारम भक्तप्रिय दातारम कल्पित परिवारम मुनिजन मानसहारम निगमोगम सारम। जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानसदलितम मामुद्धार त्वरितम श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यम नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यम पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम त्वद्गति लीला सारम श्रुति सकलाधारम कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम कल्पद्रुम फलभारम कल्पित दातारम पठनामृत रसधारम भवभय परिहारम अगाध श्री गुरुचरणम भू इच्छातरणम ज्ञानामृत रसभरणम जडजीवोद्धरणम भक्त्याकृतमपि स्मरणम तापत्रय हरणम निगमारहित महिमा मोक्ष श्री वर्णम श्री गुरु करुणा कृत्यम सिद्धेश्वर गीतम शारदा गंगाधर सुतमथितम नवनीतम भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम। जय देव वंदे श्री गुरुचरितम कृपया मानसदरितम मामुद्धार त्वरितम यदाक्षर पद भ्रष्टम च मात्राहीनम च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वरा विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञ सकलं परस्मै श्रीनारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ओम श्री गुरवे नमः।